वाळवंटातले उंट चाललेले आहेत, त्यांच्या सावल्या. हे हाताने पेंटिंग केलेलं हेल्मेट आहे. हे ओलिओग्राफ स्टाईल मध्ये केलंय. पूर्ण याच्यामध्ये लेस आणि स्टोन्स बीड्स सगळं वापरून ब्रश पेंटिंग केलेलं आहे. कुठेही पेन यूज केलेलं नाहीये. त्याची स्पेशालिटी आहे. थोडंसं डॉटिंग्स मध्ये काम केलंय, डिझाईन बेस मध्ये. आणि हा स्वतः हॉबी टाईप. पण ही रेखाचित्र जी आहेत पेन स्केच मधली, हा माझा डेलीचा सराव आहे. ऑइल पेंटिंग मध्ये हा वॉटरफॉल केलेला आहे आणि ते कोकणातलं असं एक दृश्य. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण आर्ट एक्झिबिशन पाहण्यासाठी आलेलो आहोत. या एक्झिबिशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कालावधी अगदी पूर्ण महिन्याचा असतो. आपण नेहमीच एक्झिबिशनचा कालावधी 3 दिवस, 8 दिवस, जास्तीत जास्त 10 दिवस असतो. पण या ठिकाणी वर्षभर एक्झिबिशन असतं. पेंटिंग्स आणि आर्टिस्ट मात्र या ठिकाणी वेगवेगळे असतात. आत्ता जे आपण एक्झिबिशन पाहणार आहोत त्याचा कालावधी आहे 3 मे ते 31 मे. वेळ असणार आहे या ठिकाणी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30. आपल्याला नेमकं कुठे यायचं आहे? आपल्याला गोरेगावला यायचं आहे. गोरेगाव ईस्टला बाहेर आल्यानंतर आपल्याला यायचं आहे प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये झुंझुनवाला आर्ट गॅलरीमध्ये. स्टेशनपासून अगदी जवळ आहे. रिक्षाने जर आपण आलो तर मिनिमम चार्जेस होतात. छान छान पेंटिंग आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गोरेगाव ईस्टला बाहेर आल्यानंतर आपल्याला यायचं आहे प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. स्टेशनपासून अगदी जवळ आहे. मिनिमम असेच रिक्षाचे चार्जेस होतात. इथून आपण आतमध्ये आलो की हा जो समोर रोड दिसतोय या रोडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि कॉर्नरला ही झुंझुनवाला आर्ट गॅलरी आहे. मी वसुधा जोशी, झुंझुनवाला आर्ट गॅलरीमध्ये 3 मे 2026 रोजी आज नवीन शोचं उद्घाटन आहे. आम्ही या शोमध्ये दर महिन्याला नवीन आर्टिस्ट नवीन पेंटिंग लावतात आणि इथे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला पेंटिंग मिळतात, जी बाहेर खूपच महाग असतात. त्यामुळे सगळ्या लोकांनी, व्यक्तींनी येऊन इथे प्रदर्शन बघावं अशी आमची इच्छा आहे. आणि या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. नवोदित कलाकार आहेत, प्राइसेस अफोर्डेबल आहेत. ज्या कलाकारांना आपली पेंटिंग लावायची असतील तेही लावू शकतात आणि त्यांना पण अफोर्डेबल प्राइसमध्ये पेंटिंग लावू शकतात. 1 महिन्यासाठी गॅलरी ओपन असते. म्हणजे चांगली संधी उपलब्ध संधी उपलब्ध आहे सर्व लोकांना. झुंझुनवाला आर्ट गॅलरी प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. गोरेगाव स्टेशन पासून 10 मिनिटं, आरे मेट्रो, दिंडोशी मेट्रो पासून 5 मिनिटं, ओबेरॉय मॉल पासून 5 मिनिटं. तरी कृपया या गॅलरीला व्हिजिट देऊन कलाकारांचे कौतुक करावे ही नम्र विनंती. पीछे लेके जाके बोली वेरी गुड, क्योंकि आज आपने कुछ अलग करके दिखा. यू आर नॉट इनटू फिल्म, यू आर नॉट इनटू एंटरटेनमेंट, यू आर हियर टू ऑब्जर्व एंड एंजॉय. लेट्स क्लैप फॉर योरसेल्फ फॉर दैट. क्लैप फॉर योरसेल्फ. सो मैं मुझसे दिल वाला से डिस्कस कर रहा था. ठीक है कि जो बाहर होगा वही अंदर रहूंगा. कि भारत के तत्वचिंतक हो गए ओशो, उन्होंने कहा है कि अगर पैदा होने के बाद तुम्हारे पास 2 ऑप्शन हो कि या तो अकाउंटेंट बनो या तो आर्टिस्ट बनो, तो उन्होंने कहा था आर्टिस्ट बनना इसलिए करना, अकाउंटेंट बनना मुश्किल है. तो यहाँ जितने भी आर्टिस्ट उपस्थित थे और आर्ट लवर उपस्थित थे, वहाँ से एक बार जोरदार तालियां अपने आप के लिए. You are selecting art and heart, right? So if you are troubled, art will solve the trouble. And if you are happy, art will trouble you. So that's the खासियत of an art, है ना? So हमारे महानुभाव के लिए we have amazing chief guest with us, डॉक्टर गीता सामंत के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. Yes. मी रुपाली विनोद मिस्त्री. मी फाईन आर्टिस्ट आहे आणि ग्राफिक डिझायनिंगचं पण काम करते. आणि ही माझी पेंटिंग्स आहेत. याच्यामध्ये मी हे ओलिओग्राफ स्टाईलमध्ये केलं आहे.
पूर्ण याच्यामध्ये लेस आणि स्टोन्स बीड्स सगळं वापरून हे कम्प्लीट केलं. खूप सुरेख आहे. आणि हे पण छान त्याचबरोबर आहे. हे गणपतीचं जे पेंटिंग आहे याच्यामध्ये पण सेम ओलिओग्राफ स्टाईलचं आहे. याच्यात पण सेम बीड्स लेसेस सगळं काही वापरलं आहे. सुरेख आहे खूप. ही जी आहे ती कॅनव्हास पेंटिंग्स आहे. नॉर्मल ॲबस्ट्रॅक्ट आणि फिगरेटिव्हचं फ्युजन केलं आहे. छान आहेत खूप. कॉन्टॅक्ट सांगते तुझा? हो, सांग ना. 9820252368. सुरेख अशी पेंटिंग आहेत, कॅनव्हास पेंटिंग आहेत. नमस्कार, मी दीपक देवकर, हौशी कलाकार आहे. प्रोफेशनल नाही आहे. स्टेट बँकेमध्ये कार्यरत होतो. त्याच्यानंतर चित्रकारितेसाठी एक छंद म्हणून तो छंद पूर्ण करावा, त्यासाठी मी एक 6 वर्ष अगोदर VRS घेतलं. बेसिकली वॉटर कलरवरती मी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण काही महिन्यांपासून, वर्षापासून म्हणा, मी स्पॉटवरती जरा लक्ष केंद्रित करून फक्त पेन स्केच करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे हे कसं आहे, ॲट अ टाइम 1 सेटिंगमध्ये एकाच वेळेला 15-20 मिनिटामध्ये होऊन जातात. वॉटर कलरला थोडासा वेळ लागतो आणि वॉटर कलर करण्यासाठी सगळं सेट आपल्याबरोबर हे कॅरी करावं लागतं. हे रेखाटन करण्यासाठी काही गरज नाही आहे. झोळीमध्ये आपले एक म्हणजे असं म्हणायचं की जास्त वेळ लागत नाही. जास्त वेळ लागत नाही. अच्छा. त्यामुळे मी एकतर मला जास्त वेळ बसून काम करण्याचं तेवढे पेशन्स नाही आहे. त्यामुळे मी ॲक्रेलिक आणि ह्याच्या मागे पडत नाही, ऑइल पेंटच्या. आपलं वॉटर कलर आणि पेन स्केच. पण ही पण सुरेख आहेत. छान आहेत खूप. आपला कॉन्टॅक्ट सांगता? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8879667280. थँक्यू. धन्यवाद. हॅलो, मी अनिल कुबल, गॅलरीचा क्युरेटर म्हणून बोलतो आहे की आत्ताचा जो शो जो आहे हा मेचा शो आहे आणि आमच्या गॅलरीच्या नियमाप्रमाणे पुढचा शो जूनचा शोची तयारी झालेली आहे आमची. आणि त्याच्यानंतर जूनच्या नंतर एक जुलैचा शो असेल आणि त्याच्यानंतर एक ऑगस्टचा शो असेल आणि दोन्ही शोमध्ये एक मान्सून शो असेल की ज्या मान्सून शोमध्ये जनरली ऑफ सीझनमध्ये प्रत्येक गॅलरी एक मान्सून शो करते. तसा गेल्या वर्षी आम्ही इथे मान्सून शो केला होता. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्या एका महिन्याच्या शोमध्ये ते आमच्याकडे ऑलरेडी इथे 10-15 नावं रजिस्टर्ड झालेली आहेत. तर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल या 4 महिन्याच्या गॅप्समध्ये, म्हणजे साधारण जून, जुलै, ऑगस्ट आणि या सप्टेंबरचे 4 महिने आहेत, तर तुम्ही गॅलरीला कॉन्टॅक्ट करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9892008373. माझं नाव शिरीष बुर्डे. माझं ब्रँड नेम आहे वामा आर्ट्स. मी बेसिकली इंडियन ट्रायबल आर्ट प्रमोट करतो. इंडियन ट्रायबल आर्टमध्ये वारली, मधुबनी, गोंड, पट्टचित्र, पिचवाई ही सगळे पेंटिंग्स मी करतो. ही माझी पेंटिंग्स इथे लावलेली आहेत आणि ही सगळी एक्सक्लुझिव्ह पेंटिंग्स आहेत. मार्च महिन्यामध्ये माझं सोलो एक्झिबिशन नेहरू सेंटरमध्ये झालं होतं. त्यात सिलेक्ट झालेली ही जी पेंटिंग्स आहेत तीच इथे लावलेली आहे. याच्यामध्ये अतिशय इंट्रिकेट पेंटिंग आहे. तुम्ही जर बघाल तर वारलीमध्ये आता हे जे गोंड पेंटिंग आहे हे फ्लोरोसंटमध्ये आहे. हे जर डिम लाईटमध्ये जर हे जे आहे याला गोंडमध्ये फ्लोरोसंट कलर्समध्ये यूज केलेलं आहे. डिम लाईटमध्ये हे चकाकतात म्हणजे याचा 3D इफेक्ट येतो. अच्छा. हे वारलीमध्ये तरपा डान्स आहे नॉर्मल, जे करायला जवळजवळ 60 ते 70 तास लागतात. बापरे. ही वारलीमध्ये पेंटिंग्स आहेत. अतिशय बारीक काम आहे, इंट्रिकेट पेंटिंग आहे. हे जे पेंटिंग आहे हे पट्टचित्र आहे आणि हे ओरिजिनल पट्टचित्र आहे. नॉर्मल आता पट्टचित्र जी मिळतात ती लॉर्ड जगन्नाथाची असतात. हे ओरिजिनल म्हणजे मागे जे बनवायचे त्याप्रमाणे हे पट्टचित्र बनवलेलं आहे. स्पेसिफिकली वुमन बाय रिव्हर म्हणून हे दिलेलं आहे. ते झाडांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा फुलांचं स्ट्रक्चर हे पट्टचित्रामध्ये असं केलं जातं. आणि हे वरती हे वारलीमध्येच आहे. हे अतिशय इंट्रिकेट बारीक पेंटिंग केलेले आहेत. हे वारली चित्र आहे. हे ट्री ऑफ लाईफ आहे. त्याच्या बाजूला जे तुम्ही बघता तर टर्पा डान्स आहे. खाली जे आहे ही बरात आहे आणि ह्या बरातमध्ये तुम्ही जर पाहिलं तर किती बारीक पेंटिंग केलेलं बघा. आणि हे सगळं ब्रश पेंटिंगने केलेलं आहे. कुठेही पेन यूज केलेलं नाही आहे. त्याची स्पेशालिटी आहे. आणि ही सगळी जी चित्र आहेत ही अफोर्डेबल प्राईसला आहे. म्हणजे कॉमन लोकांना परवडावी या प्राइसेसमध्ये ठेवलेली आहेत ही मुद्दा. हो, नाहीतर पेंटिंग खूप महाग असतात. त्याचप्रमाणे माझे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहे. आता एक नवीन प्रॉडक्ट मी इंट्रोड्यूस केले. आता हे लेडीजसाठी मी स्पेशल बनवलेलं आहे. ज्वेलरी बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये मी वेगवेगळे कप्पे दिलेले आहेत आणि हे डिटॅचेबल आहे. म्हणजे तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा मग सिंगल तुम्ही पूर्ण तुमची ज्वेलरी ठेवू शकता. हे एक्सक्लुझिव्ह आता नवीन बनवलेलं आयटम आहे. आणि इतर माझे मोबाईल होल्डर्स, की होल्डर्स आणि माझी हेल्मेट जी स्पेशालिटी आहे फुल फेस हे ठेवलेलं आहे इथे. ह्याच्यामध्ये हाफ फेससुद्धा मिळतं.
हे हाताने पेंटिंग केलेलं हेल्मेट आहे. हे रॉ सेलवर पेंट केलं जातं आणि पुन्हा फॅक्टरीत जाऊन ISI मार्किंगवर येऊन प्रॉपर मार्किंग होऊन पुन्हा ते माझ्याकडे येतं आणि मी डिझायनर हेल्मेट म्हणून हे विकतो. हे वोल्गा कंपनीचं आहे, जी 40 वर्ष जुनी कंपनी आहे बेळगावमध्ये. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9987796224. माझी वेबसाईटसुद्धा आहे wamaarts.com. थँक्यू. मी कृष्णकुमार झुंझुनवाला. ही झुंझुनवाला आर्ट गॅलरी प्रवासी इंडस्ट्री स्टेटमध्ये आम्ही चालू केलेली आहे. 1 वर्ष झालेलं आहे आणि आम्ही नवीन नवीन आर्टिस्ट लोकांना प्रोत्साहन देतो आणि अफोर्डेबल आर्ट इज अवेलेबल हिअर. तुम्ही सगळ्यांना विनंती आहे यांनी येऊन एक्झिबिशन बघावी आणि आर्ट परचेस करावी, जेणेकरून सगळ्या आर्टिस्टांना प्रोत्साहन मिळेल. आणि हा जो लहानसा हॉल आहे, एअर कंडिशन हॉल आहे, हा दुसऱ्या काही फंक्शनसाठी पण तुम्ही घेऊ शकता. छोटे मोठे कार्यक्रम इथे कमी कॉस्टमध्ये करू शकता. म्हणजे जसं की योगा क्लासेस, योगा classes आहे, music classes छोटंसं आहे. फंक्शन, फॅमिली हो. फंक्शन किंवा फॅमिली फंक्शन काही करायचं, गेट टुगेदर त्यासाठी. करायचं आहे, कंपनीची मीटिंग करायची आहे, तर दिस हॉल इज अवेलेबल ॲट व्हेरी रिजनेबल कॉस्ट. थँक्यू. आणि आता सुट्ट्या आहेत तर वर्कशॉपसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हो. हो ना, छोट्या छोट्या हो. मुलांसाठी खूप वर्कशॉप घेतली इथे जातात. आम्ही नेहमी रेग्युलर पेंटिंगची वर्कशॉप पण ऑर्गनाईज करतोय, तर त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. माझं नाव रूपा हरिदास. मी फाईन आर्टिस्ट आहे आणि मी जास्त रिअलिस्टिकमध्ये करायचा प्रयत्न करते. हे मी सगळे वेगळे भरतनाट्यम, कथ्थक वगैरे आपले इंडियन डान्सचे फॉर्म्स केले होते. ते वेगळे डान्सचे फॉर्म्स. सुरेख आहे. फ्लेमँको म्हणून ते फ्लेमिंगो जो पक्षी असतो त्याच्यावरून ते डान्सचे फॉर्म्स आहेत. वाव. हे आणि ते पलीकडचं पेंटिंग. हे सुद्धा हो ना. हो, हे जे पेंटिंग आहे ते वाईचं पेंटिंग आहे. वाई हे साताऱ्याच्या जवळ एक सुंदर हा असा घाट बनवलेला आहे. नाना फडणवीस हे इतिहासामध्ये सगळ्यांना ऐकून माहिती असेल, त्यांनी हा घाट बनवला होता. छान painting. अतिशय सुंदर असा तो घाट आहे, तो स्पॉट. हे जैसलमेरचं पेंटिंग आहे. राजस्थान, जैसलमेर, वाराणसीचा घाट. छान आहे. मला नेहमी वाराणसीचा घाट पेंटिंग करायला खूप आवडतं. अरे वा. अतिशय इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट. हे वाळवंटातले उंट चाललेले आहेत, त्यांच्या सावल्या ज्या तशा एकदम इंटरेस्टिंग पडलेल्या आहेत, ते मला पेंटिंग करायला खूप आवडलं. किती छोटे छोटे आहे. हो, ते खूप त्याच्यात बारीक बारीक खूप बारीक काम आहे. बारीक आहे काम. हे रेनेसन्स पिरियड मधलं पेंटिंग आहे. गर्ल अँड डॉग असं एका कलर मध्ये आहे, ते मोनोक्रोमॅटिक. खूप छान आहे. हे सगळे ऑइल पेंटिंग आहे. असं छान बसलाय. सुरेख. हे पण अतिशय सुंदर असं ऑइल पेंटिंग नेपोलियन बोनापार्टचं आहे. खूप छान आहे. ह्याच्यात खूप वेळ 3D लागत असेल इफेक्ट ना? एकदम खूप सुंदर आलाय. हे मी आधी केलेली आहेत ही पेंटिंग सगळी, पण ह्याला मी एक महिना घेत होते, म्हणजे खरंच अगदी मनापासून पेंटिंग ते मी म्हणतात केलेली. ना, आवड असेल तर सवड हा. मिळते, तसंच. छान आहे. माझा नंबर 9819722321. सुषमा साळवी. मी हे माझ्या लहानपणाचं मला ही आवड आहे. त्यातनं मी जेवढ्या परीक्षा द्यायच्या त्या मी परीक्षा दिल्या, कॉम्पिटिशनमध्ये मी असते आणि बरीच चित्र मी अशी विकली आहेत. आणि आता झुंझुनवाला आर्ट गॅलरी ओपन झाल्यामुळे मला इथे ठेवण्याची संधी मिळाली. ऑइल पेंटिंगमध्ये हा वॉटरफॉल केलेला आहे आणि ते कोकणातलं असं एक दृश्य मला आवडायचं असं, त्यामुळे मी ते केलेलं आहे. त्याचं पण ते नाईफ पेंटिंग आहे. काय म्हणाला? नाईफ पेंटिंग आहे. अच्छा. सुरीचा एक छोटा एक मित्रांनी केलेला आहे. आणि माझं मालाडमध्ये वर्कशॉप वगैरे असतात. क्रिएशन ग्रुप पण घेता? क्रिएशन ग्रुप तर्फे सुद्धा मी 5-6 वर्ष आता मी मालाडमध्ये चालू केले. म्हणजे बॅक पेंटिंग, पॉट पेंटिंग, कंदील वगैरे असं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असं वर्कशॉप चालू असतं. तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगता? 8767285866 कॉन्टॅक्ट. ह्या निशा गांधी आहेत आणि ह्यांचं इंडियन मिनिएचरमध्ये ज्या खूप वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये वेगळ्या टाईपचं करतात, राजस्थानमध्ये त्यांचा स्टडी आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या ॲक्रेलिक्स मीडियममध्ये आहे, थोडंसं रिलीफ काम केलं आहे, थोडंसं डॉटिंग्समध्ये काम केलं आहे, डिझाईन बेसमध्ये.
आणि ह्या स्वतः हॉबी टाईपचं काम करतात. या स्वतः मॅनेजमेंटचं त्यांचं एज्युकेशन आहे आणि स्वतः त्या मॅनेजमेंटच्या सेक्रेटरीच्या वेगळ्या पोस्टवरती काम करतात, ॲडमिनचं असं. परंतु ही त्यांची एक हॉबी आहे आणि या हॉबी टाईपनी ते वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आहे. काही चित्र लॅमिनेट्स केलेली आहेत आणि काही चित्र फ्रेम्स केलेली आहेत. तर तुम्हाला त्यातली जी गंमत आहे ही जर तुम्ही जास्त ऑब्झर्व केलं तर ते लक्षात येईल. म्हणजे हे थोडंसं बरंच इंडियन बेस किंवा रांगोळी जी आपण म्हणतो ते रांगोळी ती पण इंडियनच असते, तर त्याचा पण त्यांनी युटिलाइज केला. ते फॉर्म्स वेगवेगळे असते. निशा गांधींचा नंबर आहे 9819636445. थँक्यू. तर मंडळी, असा होता आजचा आपला व्हिडिओ. सुंदर अशी पेंटिंग आपण पाहिली. त्या पेंटिंगबद्दल माहिती देखील सांगितलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. तसंच या ठिकाणचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अधिक माहितीसाठी आपण त्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ कसा वाटला, पेंटिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला, पेंटिंग आवडली तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.